महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जे मराठी सक्तीची जो नियम आहे त्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा इशारा दिला होता। त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे। मात्र या सर्व प्रकरणामध्ये सध्या काही रिक्षा संघटनांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे। मराठीची सक्ती नको असं सांगत त्यांनी सरळ संपाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये देखील मराठी विरुद्ध अमराठी असा एक संघर्ष निर्माण होईल की काय अशी भीती सध्या वर्तवण्यात येते। आपण सध्या आहोत कल्याणमध्ये, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील हा रिक्षा स्टँड आहे। आपण आता या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडूनच ही सक्ती योग्य की अयोग्य याबाबत जाणून घेणार आहोत। काका काय सांगाल, किती वर्षापासून रिक्षा चालवतात? 50 वर्ष झाले। आत्ता जो सरनाईकांनी जे नियमाची अंमलबजावणी करायला घेतली आहे, रिक्षा चालकांना मराठी आलं पाहिजे, काही रिक्षा संघटनांनी त्याला विरोध केला आहे, काय वाटतं तुम्हाला? सगळे यायला पाहिजे नाही, मराठी हिंदी जे बोलतात बोलायला लागेल ना, सांगायला पाहिजे, काय विरोध नाही। मराठी सक्ती पाहिजे की नाही? असं काय नाही, मराठी सक्ती चालकांना मराठी आलं पाहिजे की नाही? आलं पाहिजे, असं काय नाही, मराठी तर यायला पाहिजे सगळ्यांना। एवढं म्हणजे विरोध करतात काही रिक्षा संघटना, त्याबाबत काय म्हणणं? नाही, विरोध नाही करायला लागत, मराठी यायला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्रात राहतात, मराठी यायला पाहिजे की नाही रिक्षा चालकांना? आले पाहिजे। काही रिक्षा संघटनाकडून विरोध केला जातोय, मराठी सक्ती नको म्हणून ते संपावर जाण्याचा इशारा देतात। मराठी आली पाहिजे। काका काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवता? मला 40 वर्ष आलेली आहे। मराठी सक्ती जी आता जो अंमलबजावणी होणार आहे, काही रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे, काय वाटतं तुम्हाला? ते तर आता मराठी बोलणार तर ते बोलणारच आहे, पण दुसरा आला त्याच्या हिशोबाने पण त्याला बोलायलाच लागणार आम्हाला। मराठीतून बोलावं रिक्षा चालकांनी, मराठी प्रवाशांशी। मराठी तुम्ही जेव्हा परवाने घेता त्यावेळेला देखील ती अट असते। आज काही संघटनांनी त्याला विरोध केलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? ते म्हणणं तेच, आता मराठी माणसं तर मराठी बोलणारच। मराठी काय वाटतं तुम्हाला? मराठी आलीच पाहिजे ना। काही संघटनांनी विरोध केला, त्यांना काय सांगा? नाही, संघटनाने विरोध म्हणजे जो महाराष्ट्रात आला त्याला मराठी आलीच पाहिजे ना। महाराष्ट्रात राहणार तर मराठी बोललंच पाहिजे ना। काका काय वाटतं तुम्हाला? मराठी आलीच पाहिजे। काही संघटनांनी विरोध केला आहे, संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। आता काही रिक्षावाले देखील, रिक्षा चालक देखील बोलत आहेत की आम्हाला मराठी बोलता येत नाही आहे, आम्हाला शक्य होणार नाही। शिकायला पाहिजे त्यांनी, मराठी शिकायला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? मराठी आलीच पाहिजे। सगळ्यांना एक मराठी आलीच पाहिजे। महाराष्ट्रात राहायचं आहे तर एक मराठी एक भाषा एक यायलाच पाहिजे, कंपल्सरी पाहिजे ती भाषा। मग तो काय वाटतं? माझं म्हणणे असं आहे का ना, थोडा जनतेला त्रास होईल, ज्यांनी जे केलं आहे ना, थोडा जनतेला त्रास होईल। हे महाराष्ट्र आपण महाराष्ट्रामध्ये कमवणार आणि गावाला पाठवणार, मग चुकीचं आहे ना। ते आलीच पाहिजे, मराठी आलीच पाहिजे। जे रिक्षा चालक विरोध करतात त्याला काय सांगतो? रिक्षा चालक विरोध करतात आहे ना, ते त्यांचं चुकीचं आहे। जनतेला थोडा त्रास होईल, पण हे नंतर जेव्हा एकदा सुरुवात झाली ना, तर माणूस UPवाला जो पण कोण बाहेरून आलेला आहे तो 15 शब्द तरी मराठी आलीच पाहिजे ना त्याला बोलतो। पॅसेंजर बसतात मराठी, त्यांच्या संगतीत थोडं तरी बोलणं चालणं आलंच पाहिजे ना। आपल्यासोबत रिक्षा संघटनांचे अध्यक्ष देखील आहेत। सर काय सांगाल, एकंदरीत जी शशांकराव यांची जी संघटना आहे त्यांनी या सक्तीला विरोध केलेला आहे, कल्याणमध्ये काय चित्र आहे? नाही, आमचा असा कुठल्याही सक्तीला विरोध नाही, सक्ती झाली पाहिजे। कारण की जर बघायला गेलो तर आपण पण बाहेरच्या देशामध्ये जर गेलो तर आपल्याला तिकडच्या लँग्वेजची आपल्याला टेस्ट द्यावी लागते। आणि रिक्षा चालक जेव्हा परवाना घेतो तेव्हा त्याच्यामध्ये ॲफिडेविटमध्ये लिहिलेलं असतं की मराठी ही आली पाहिजे म्हणून, अनिवार्य आहे। फक्त एवढंच आहे की बाबा जे सरकारने आत्ता प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे। फक्त त्यांना टाईम द्यावा, 2-3 महिने टाईम द्यावा। ज्यांना येत नाही आहे त्या लोकांना शिकून त्या लोकांची एक टेस्ट घेण्यात यावी, त्याच्यातून पण सोल्युशन आपल्याला काढता येऊ शकतं। आणि काही संघटनांनी, आता जसं तुम्ही नाव घेतलं, फक्त मुंबईच्या काही संघटनाच म्हणजे महाराष्ट्र नाही आहे, तर त्यांनी निर्णय त्यांच्यापुरती घेतला असेल। जर तुम्ही ठाण्याच्या खाली म्हणजे ठाण्यापासून जर तुम्ही गावपट्ट्या साईडला गेले तर मेजॉरिटी 80% वरती मराठी आहेत आणि त्यांना कुठलंही मराठी बोलायला आणि प्रवाशांनाही मराठी बोलायला काही त्रास नाही। आणि जे अमराठी लोक पण आहेत तेही एवढ्या वर्ष इकडे राहत आहेत, तर त्यांनाही आज मराठी जवळ बऱ्यापैकी सगळं येतं आहे। तर आमचा कुठल्याही प्रकारे असं बंदला म्हणजे पाठिंबा नाही आहे। आणि जसं आम्हाला आता कळलं की प्रताप सरनाईक साहेबांच्या आम्ही PNशी बोललो या बाबतीमध्ये, तर त्यांनी वाटतं येणाऱ्या 28 तारखेला सगळ्या युनियन्सची मीटिंग ठेवलेली आहे आणि मला वाटतं त्याच्यातून एक चांगला तोडगा निघेल। कुठलीही गोष्ट आपण सामंजस्याने आणि चर्चेने सोडवली तर त्याच्यातून काहीतरी रस्ता निघतो, माझी अशी भूमिका आहे। काय वाटतं एकंदरीत जेव्हा रिक्षा चालक त्याचा परवाना घेतो त्यावेळेला ही अट असते त्यामध्ये
त्याचे ते ॲफिडेविट केलं जातं, त्यानंतर त्याला परवाने दिले जातात. एवढं सगळं झाल्यानंतर पण ते आता मराठी बोलण्यास काही रिक्षाचालक चक्क नकार देत आहेत, तर काही संघटना मराठीसाठीच विरोध करत आहेत. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, तसं बघायला गेलं तर तुम्हाला एक सांगू की महाराष्ट्र व्हेकल ॲक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही लँग्वेजला सक्ती नाही. हे प्रत्येक राज्यावरती ठरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण ॲफिडेविटमध्ये मराठी आली पाहिजे हे लिहून घेतो, पण ते फक्त एक सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहे, ते कुठल्याही प्रकारचं प्रायमरी डॉक्युमेंट्स नाही आहे. पण हा निर्णय जो सरकारने लेट का नाही पण थेट जो घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. आणि येणाऱ्या टाईममध्ये सगळे रिक्षावाले त्याच्या बाबतीत फेवरेबल पण आहेत की मराठी आली पाहिजे. आणि ज्या ज्या आपण स्टेटमध्ये जातो तिकडची लँग्वेज येणं हे काही गैर नाही आणि आलीच पाहिजे. म्हणजे त्याच्या बाबतीत सगळीच लोक पाठिंबा देत आहेत. फक्त बंदला पाठिंबा देऊन रिक्षाचालकांचं नुकसान करणं आणि लोकांना वेटीस धरणं हा काही सोल्युशन नाही आहे. हे पॉलिटिकल मुद्दे काही असू शकतात कुठल्या पार्टीजचे, तर त्यांनी त्यांच्या लेवलवर सोडवावे. आणि युनियन म्हणून आम्ही आमच्या पाठिंबा या मराठी सक्तीला आहे आणि रिक्षाचालकही त्याच्या पाठीशी आहेत, त्याबद्दल कुठलं दुमत नाही. काय सांगाल एकंदरीत महाराष्ट्रात राहतात, संघटना देखील महाराष्ट्रातल्याच आहेत, रिक्षाचालक पण महाराष्ट्रात व्यवसाय करतो आहे, मात्र मराठीला विरोध करतात. त्याला महाराष्ट्रामध्ये पोट भरायचं आहे. म्हणजे कुठला व्यवसाय असो, रिक्षा असो, टॅक्सी असो का फेरीवाला असो, त्याला पोट भरायचं आहे, त्याने मराठी शिकायला पाहिजे. त्याला अडचण काय, त्याला त्याचा पोटच भरायचं आहे, तो मराठी शिकणारच ना. तर आता ती अडचण झालेली आहे, काही लोकांना शिकायचं असेल तर त्याने शासनाने आता 2-3 महिन्याची मुदत द्यावी. का आणि त्यात ते आता आज मी फेसबुकला प्रताप सरनाईक यांच्या फेसबुकला त्यांनी सांगितलं आहे, काल मराठी महामंडळाची काल एक बैठक घेतली, त्या बैठकीला ठरवलं आहे आणि एक संस्थेला असं त्यांनी देत आहे का त्यांनी ती 3 महिने जाऊन त्याला मराठी शिकायचं आणि म्हणजे ते छोटंसं म्हणजे मराठी शिकवून देतील, त्यात एक सर्टिफिकेट देतील, प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र झाल्यानंतर ते परवाना जो आहे तो कायमस्वरूपी राहील असं ते आता मी फेसबुकला बघितले त्यांच्या. पण माझं मत असं आहे का आपण परवाना घेतो, आज परराज्यातनं लोक येत आहे, कारण की आहे मुंबई महाराष्ट्र आहे, पोटासाठी सगळे इतर राज्यातले लोक येतात, ठीक आहे. पण इथं आल्यानंतर त्याला तो रोजगार करायचा आहे आणि तो लोकांच्या निगडीत आहे. रिक्षा हा व्यवसाय आहे, प्रवाशांच्या निगडीत आहे, मराठी लोकांच्या निगडीत आहे, तर त्याला ही मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि याचं मराठीचं म्हणजे हे करण्याच्या पहिले शासनाने हा नेम पहिल्यापासूनच लागू केला असतात तर आज इतर भाषिक आपल्या म्हणजे आता ती काही रोंगे बाकीचे पश्चिम बांगल्या देशी मुस्लिम असे काही हे घेतले, परमिट घेतलेत असं त्यांनी सांगितलं सभागृहात. म्हणून ते परमिट पण बंद केलेत, परवानाही बंद केलेत. पण ते देता वेळेस आपलेच अधिकारी, तहसीलदार ऑफिस तिथून 15 वर्षे टाकले डोमसाईल मिळतात, रॅशन कार्ड आपले रॅशन कार्डचे मराठी अधिकारी देतात. मग हेच देत असेल तर मग आपणच महाराष्ट्र विकला जात नाही का? तर माझं मत असं आहे का शासनाने पहिले आपले शासनकर्ते ते अधिकारी नेमलेत, त्यांची जबाबदारी निश्चित करावी. 15 वर्ष डोमसाईल 15 वर्ष दाखला देताना आणि डोमसाईल देताना आणि पोलीस इन्क्वायरी देताना पहिलं प्रथम त्याचे कागदपत्र व्यवस्थित आहे की नाही तपासले जात नाही आहे, त्याच्यामुळे हा घोळ झालेला आहे. आज इतर म्हणजे डुप्लिकेट पेपरने आज परवाने घेतलेले आहेत, पण त्याचं नुकसान आज त्यांनी कर्ज घेतलेलं बँकेचं, गाडी घेतली, परमिट घेतलं, आज त्याने आज 2-4 लाख रुपये खर्च केले आणि आता तुम्ही सांगणार तर परमिट रद्द करणार. पण त्या व्यतिरिक्त पहिलं तुमच्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलं नसतं 15 वर्ष टाकला डोमसाईल, तर ही वेळच आली नसती. कारण की बॅचलर्स नो नेम आहे, 15 वर्ष टाकला डोमसाईल, त्याला बॅच नसतं मिळालं तर त्याला परमिटच मिळालं नसतं. पण शासनाचं माझं एकच मत आहे परिवहन मंत्र्यांना, पहिले तुम्ही शासनाचे अधिकारी आहे, ते तहसीलदाराची जबाबदारी आहे आणि त्या RTOचे अधिकारी आहे त्यांचीही जबाबदारी आहे तुम्ही परीक्षा घेताना, का त्याला आपलं मराठी आणि त्याचे कागदपत्र ते खरे आहे की खोटे, यावर शासनाने याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि याच्या पुढे देताना तुम्ही बॅचलाच कंपल्सरी करा का 15 वर्ष टाकलं डोमसाईल आणि मराठीची, म्हणजे तर पुढं परमिट घेताना त्याला त्रास होणार नाही. तुम्ही बॅचला त्याला थांबवलं, त्याला मिळणार नाही, तो परमिट घेणार नाही. तर तुम्ही ऑलरेडी सगळं दिलं आणि आता सांगता तुमचं कॅन्सल करायचं, हे कसं होणार? पण काही रिक्षावाले चक्क मराठी शिकायला पण नाही बोलतात ना. हां, त्याला शिकायचं नाही, त्यांनी शासन त्याचा विचार करावा. मग याच्यामध्ये एकच असं माझं म्हणणं आहे की जेव्हा आपण परमिट देतो तेव्हा ऑनलाईन परमिट यांनी सुरू केले, त्यावेळी कुठल्या प्रकारची पडताळणी केली गेली नाही, घरी बसल्या परमिट मिळालेले आहेत लोकांना. हेच जर तुम्ही सविस्तर घेऊन बोलून घेतलं असतं सगळ्यांना आणि त्यांची मराठीची टेस्ट केली असती तर तुम्हाला कळलं असतं की मराठी अमराठी कोण आहे आणि कुठून आलेला आहे. तर या गोष्टीला पण विरोध आज झाला नसता. आज जे सक्ती करतायत किंवा सक्ती करायची वेळ पण आली नसती आणि आज जे रिक्षावाले समजा मना करत असतील की बाबा मराठी त्यांना आम्हाला बोलायचं नाही आहे, तर त्या टायमाला त्याला मराठी बोलायला लागलं असतं तर त्याला आलीच असती ती मराठी. तर हे सगळं फक्त ह्याच्यामध्ये भोंगर कारभार हा फक्त
परिवहनचा आहे. आज तोच कारभार आज कुठेतरी तो लपवायचा आहे, म्हणून हे काहीतरी मराठीचा मुद्दा काढण्यात आलेला आहे असं आम्हालाही वाटतं. पण तो स्वागतार्ह आहे, एवढंच सांगू शकतो बस, दुसरं काय. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील रिक्षाचालकांनी या मराठी सक्तीचा निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच जो संप पुकारण्यात आला त्यात आम्ही सहभागी होणार नाही. प्रत्येक रिक्षाचालकाला मराठी बोलता आणि त्याला समजलीच पाहिजे अशी ठाम भूमिका या ठिकाणी घेतली आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.